आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. शिर्डी येथे मागील आठवड्यामध्ये झालेल्या एका महिलेच्या निर्घृण खुनाच्या पार्श्वभूमीवर आज माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये एक महत्त्वाची बैठक घेतली. येथील फुटपाथ विक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी विक्रेत्यांच्या एका शिष्टमंडळानं डॉक्टर विखे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीमध्ये डॉक्टर विखे यांनी कायदा सुव्यवस्था आणि गरिबांचे हित या दोन्ही बाजू सांभाळत सर्वसमावेशक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. बैठकीमध्ये शिष्टमंडळाशी संवाद साधताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये गोरगरिबांवरती अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. मी नेहमीच सर्वसामान्य लोकांच्या बरोबर आहे आणि कोणालाही उद्ध्वस्त करण्याचा आमचा हेतू नाही. फुटपाथ विक्रेत्यांसाठी आपली नियमावली आधीच तयार झालेली होती, मात्र स्थानिकांमध्ये या खुनाचा गंभीर प्रकार घडल्याने सध्या त्याला स्थगिती देण्यात आली आहे. अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर समाज हिताचा विचार करावा लागतो आणि त्यानुसारच निर्णय घ्यावा लागतो. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की वडिलांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जाणं योग्य नाही. त्यामुळे या संवेदनशील विषयावरती आधी वडिलांशी सविस्तर चर्चा केली जाईल. स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय पूर्णपणे अयोग्य ठरेल. म्हणूनच ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतलं जाईल आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वांचा समन्वय करणं अत्यंत गरजेचं आहे. ग्रामस्थांशी चर्चा करून झाल्यानंतर एक नवीन नियमावली बनवली जाईल आणि त्या अनुसरूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलं आहे. दादा, MIDCत काय निर्णय झालेला आहे आणि रोडच्या आजपर्यंत कामाला आहे? आज माननीय नामदार विखे पाटील साहेबांच्या वतीने जे काही विकास कामं मतदारसंघामध्ये सुरू आहेत, सावळीर खुर्दमध्ये जनावरांचं मेडिकल कॉलेज असेल, त्यानंतर MIDCमध्ये होणारं ITI कॉलेज, टाटा कन्सल्टन्सीचं वर्कशॉप, रस्ते, अशा अनेक प्रश्नांवर सकाळपासून दौरा आपण लावलेला होता. हे सगळे प्रकल्प पुढच्या 1 वर्षामध्ये कसे पूर्ण होतील या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहिलेला आहे. सावळीचं जनावरांचं मेडिकल कॉलेज पुढच्या 1 वर्षामध्ये संपेल आणि नवी बॅच ॲडमिशनला येईल. तिथंही जवळपास आपल्या परिसरातले 200-300 मुलं रोजगाराच्या संधीच्या माध्यमातून लागतील. आपण MIDCमध्ये मला सांगायला आनंद होतो की जवळपास या पुढच्या 10 दिवसामध्ये 85% प्लॉट हे वाटप झालेलं असणार आहे वेगळ्या वेगळ्या उद्योजकांना. तिथले रस्ते आणि तिथल्या बाकीचा विकासाचा आढावा घेण्यात आला. साधारण नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत तिथलं सगळं पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, इलेक्ट्रिसिटी, इंटरनल प्लंबिंग हे सगळं झालेलं असणार आहे. त्यानंतर नगर मनमाड दुर्दैवाने एकदम वेळेवर काम चालू होतं. पाऊस पडल्यामुळे डांबरीकरण थांबलं. पाऊस थांबल्यानंतर परत डांबरीकरणाचं काम सुरू होईल. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण राऊंड घेतल्यापासून जेव्हा पत्रकारांनी त्या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या, मी स्वतः राऊंड घेतला, त्या दिवसापासून आज तक काय ट्रॅफिक जाम झालेली नाही. नुसतं राऊंड घेऊन फोटो सेशन करणं हा आपला स्वभाव नाही. मी तर कधी कोणाला बोलवत पण नाही. माझा उद्देश आहे की आपल्या मतदारसंघामध्ये कधीही लोकांना ट्रॅफिक जामच्या सामोरं करावं लागू नये, धुळीचं सामोरं जावं लागू नये, हे आपला प्रयत्न आहे. आणि मला आनंद वाटतो की आपण जो प्रयत्न केला तो यशस्वी झाला. पण आता पावसामुळं काम थांबलं, पण ते नगर मनमाडचा काही फार मोठा विषय राहिला नाही. आज इथं आल्यानंतर शिर्डीच्या नगराध्यक्ष आणि इतर आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक पथविक्रेते आणि हातावर काम करणारे लोक माता भगिनी भेटण्यासाठी आल्या. एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की गुन्हेगारीला कुठल्याही प्रकारे माफी या मतदारसंघामध्ये नाही. यापूर्वी देखील जेव्हा या पथविक्रेत्यांचा विषय यायचा तेव्हा असा निर्णय झाला होता की जे लोक स्थानिक आहेत त्यांना आपण परवानगी देऊ, ही माझी भूमिका राहिलेली होती. दुर्भाग्यपूर्ण जे घटना घडली त्याच्यामध्ये ज्या महिलेने खून केला आणि जिचा तो खून झाला, या दोन्हीही महिला याच शिर्डीच्या रहिवासी निघाल्या. कोणी बाहेरचा व्यक्ती नव्हता आणि त्यामुळं हा जो निकष होता की स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, हा निकष ग्रामस्थांनी किंवा काही ठराविक आमच्यामधल्या संघटनेच्या व्यक्तींनी या गोष्टीला विरोध केला आणि म्हणून आपण ही प्रक्रिया पूर्णपणे बंद केलेली आहे. यामध्ये आज जरी हे लोक माझ्याकडे आले असतील तरी शिर्डी किंवा शिर्डीच्या इतर व्यावसायिक निर्णय हा एकटा सुजय विखे घेऊ शकत नाही.
त्याला प्रक्रिया आहे. शिर्डीचे ग्रामस्थ आहेत, संघटनेचे पदाधिकारी आहेत, सर्व पक्षाचे लोक असतील, नगरपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि नगरसेवक असतील, या सगळ्यांचं सामंजस्याने मार्ग काढून जर तोडगा काढला तर मला वाटतं की हा तोडगा प्रदीर्घ काळ चालू शकतो. आत्ता या क्षणाला तर ते बंदच आहे. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर जी काही नियमावली ठरेल त्या नियमावलीनुसार मग पुढं काय करायचं हा निर्णय आपण त्यांना कळू. माझं व्यक्तिशः मत असं आहे की 2 गुन्हेगारांची शिक्षा ही इतर गरिबांना होता कामा नये. व्यवसाय करायचा मूलभूत अधिकार हा साईबाबांनी इथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाला दिलेला आहे. त्यामुळं त्यांना त्यांच्या व्यवसायापासून बाधित ठेवणं हे मला योग्य वाटत नाही. पण एकटा सुजय विखे परत म्हणतो की माझ्या मताला या बाबतीत मी कधीही दबाव आणत नाही. आपण इथं राहणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण आहे त्याची दखल घेत जे स्थानिक लोक म्हणतील आणि माझ्या मनामध्ये ज्या संकल्पना आहेत त्यांच्याशी चर्चा करून ही पुढं कारवाई केली जाईल आणि ती कारवाई सगळ्यांना मान्य करावी लागेल, कारण की तीच कारवाई या शिर्डीच्या हितासाठी असेल. पंढरीनाथ पगार, सी 24 तास, शिर्डी.